श्री स्वामी समर्थ। या इथे आपण बघणार आहोत की पिळ्याची वात कशी बनवायची। तर मी या इथे भरपूर सारा असा कापूस काढून ठेवलेला आहे। त्यामधल्यासारख्या बाजूला काढून मी कापूस असा फुलवून ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी वात करायची आहे तेवढी या प्रकारे आपल्याला पिळा मारत अशा प्रकारे एक दोरा तयार करून घ्यायचा आहे। आणि वात घट्ट व्हावी, गच्च व्हावी, तुटू नये याकरिता आपल्याला दोरा तयार झाल्यानंतर 10 ते 15 वेळेस एकाच ठिकाणी अशी पिळी मारून घ्यायची, म्हणजे कसलीच आपली वात या इथे तुटणार नाही। तर या इथे मी 5 पिळ्याची वात बनवून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे या इथे मी फुलवाती आणि पिळ्याच्या वाती दोन्ही बनवलेल्या आहेत। जर तुम्हाला फुलवात बनवायची असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलवातही दाखवते। तर अशा प्रकारे मी दुसरीही वात तुम्हाला या इथे बनवून दाखवते। तर अशा प्रकारे मी या इथे सर्व वाती तयार करून घेतलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।